विचार करा, एक असं औद्योगिक क्षेत्र जिथे विकासासाठी सगळं काही तयार आहे, पण गेली 10 वर्ष तिथे चिटपाखरूही फिरकवलेलं नाही. हे कोडं आहे. चाळीसगाव औद्योगिक वसाहतीचं कोडं. एका बाजूला प्रचंड क्षमता आणि दुसऱ्या बाजूला एक विचित्र शांतता. तर चला, यामागचं नेमकं कारण काय आहे ते जरा समजून घेऊया. हे बघा, हे फक्त काही जमिनीचे तुकडे नाहीत. नाही, यामागे एक मोठं स्वप्न होतं महाराष्ट्राच्या नकाशावर चाळीसगावला एक औद्योगिक केंद्र म्हणून ओळख देण्याचं. अगदी रस्ते, वीज, पाणी, म्हणजे काय हवंय सांगा. उद्योगांना यशस्वी होण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट इथे हजर होती. मग प्रश्न तोच उरतो, सगळं काही जर तयार होतं तर मग इथल्या प्रगतीची गाडी थांबली कशी? एक पूर्ण दशक, 10 वर्ष उलटून गेली, पण एकही नवीन मोठा उद्योग इकडे फिरकला नाही. असं का झालं असेल? अहो, याच एका प्रश्नामध्ये चाळीसगावची सगळी कहाणी दडलेली आहे. बरं, हे कोडं सोडवायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. एकदम सुरुवातीला बघूया तरी या क्षेत्राची पायाभरणी नेमकी कोणत्या स्वप्नांवर झाली होती. तर गोष्ट सुरू होते 1992 मध्ये. मोठ्या उत्साहात या औद्योगिक वसाहतीची स्थापना झाली. पण 2004 साली एक मोठा धक्का बसला. एक मोठी गुंतवणूक येणार होती, पण ती आलीच नाही आणि या स्वप्नांना पहिला तडा गेला. मग बरीच वर्ष शांततेत गेली. आणि मग 2015 मध्ये पाणी आणि वीज यांसारख्या सुविधा आल्या आणि आशा पुन्हा एकदा जाग्या झाल्या. आणि विचार करा, याची क्षमता खरंच किती जबरदस्त होती. तब्बल 256 हेक्टरचा मोठं क्षेत्र. लोकेशन तर बघा, धुळे, संभाजीनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर. एकदम मोक्याचं ठिकाण. एवढंच नाही, मुंबई, कोलकाता आणि सुरत, नागपूरसारखे मोठे महामार्ग अगदी जवळून जातात. आता सांगा, उद्योगांसाठी यापेक्षा भारी जागा दुसरी कोणती असू शकते? पण इथेच तर खरा ट्विस्ट आहे. कारण कागदावर जे दिसतंय आणि जमिनीवर जे खरं वास्तव आहे, त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 305 हा आकडा लक्षात ठेवा. या औद्योगिक वसाहतीमध्ये एकूण एवढे भूखंड उद्योगांसाठी तयार होते. म्हणजे बघा केवढी मोठी क्षमता होती. पण खरं चित्र धक्कादायक आहे. या 305 पैकी अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 169 भूखंड आजही रिकामे आहेत, ओसाड पडले आहेत. विचार करा, एवढी मोठी जागा, एवढी क्षमता अक्षरशः धूळ खात पडून आहे. असं वाटतंय जणू काही प्रगतीचा अर्धा रस्ता तर बनवला, पण पुढचा रस्ता बनवायचा विसरूनच गेले. म्हणजे बघा, चाळीसगावची 2 वेगवेगळी रूपं आपल्यासमोर येत आहेत. एका बाजूला आहे कागदावरचं चित्र, एकदम चकचकीत, एक आदर्श औद्योगिक केंद्र. आणि दुसऱ्या बाजूला आहे जमिनीवरचं सत्य, एक रिकामं, शांत, नवीन उद्योगांची आतुरतेने वाट पाहणारं क्षेत्र. पण हे जे आकडे आहेत ना, हे फक्त जमिनीचे किंवा भूखंडांचे नाहीत. हे आकडे आहेत इथल्या लोकांच्या आशा अपेक्षांचे. या थांबलेल्या विकासाची खरी किंमत कोण मोजतंय? चला, तेच पाहूया. 10 वर्ष. विचार करा जरा, एक अख्खं दशक निघून गेलं, पण या परिसरात एकही नवीन मोठा उद्योग उभा राहिला नाहीये. ही फक्त एक संख्या नाहीये, हे एका मोठ्या हरवलेल्या संधीचं प्रतीक आहे. आणि याचा परिणाम तो तर थेट इथल्या घराघरांवर होतोय. जेव्हा आपल्याच गावात, आपल्याच परिसरात काम मिळत नाही, तेव्हा इथल्या हुशार तरुणांना काय करावं लागतं? आपलं घर, आपलं गाव सोडून दुसऱ्या शहरात, दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी जावं लागतं. हे फक्त स्थलांतर नाहीये, तर या भागातून बुद्धी आणि ऊर्जा दोन्ही बाहेर चालली आहे. पण थांबा, इतक्या वर्षांच्या या शांततेनंतर आता कुठेतरी आशेचा एक किरण दिसू लागला आहे. असं वाटतंय की ह्या कथेत आता काहीतरी बदल घडणार आहे. अखेर झालं असं की स्थानिक लोकांनीच पुढाकार घेतला. एका शिष्टमंडळाने ही सगळी परिस्थिती थेट राज्याच्या उद्योगमंत्र्यांसमोर मांडली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथून एक सकारात्मक प्रतिसाद मिळालाय, एक आश्वासन मिळालंय. आता फक्त शब्दांची नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. तर मग पुन्हा एकदा तोच प्रश्न समोर उभा राहतो. 10 वर्षांच्या या लांबलचक प्रतीक्षेनंतर चाळीसगावचं हे स्वप्न खरंच पूर्ण होणार का? कागदावरची ही सगळी क्षमता प्रत्यक्षात जमिनीवर उतरेल का? याचं उत्तर आता फक्त वेळेवर अवलंबून नाही, तर आता उचलल्या जाणाऱ्या ठोस पावलांवर अवलंबून आहे.